आकाशवाणी. दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत आज पहाटे भूकंपाचे झटके. 2030 पर्यंत भारताकडून कापड निर्यात 9 लाख कोटींवर नेण्याचं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. हिंद महासागर क्षेत्रातील देशांमध्ये परस्पर सहमतीनं संपर्क यंत्रणा अधिक पारदर्शी आणि सहकार्यपूर्ण करण्याची गरज. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर. आणि आशियाई स्क्वॉश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी पटकावली कांस्य पदकं. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीत आज पहाटे 5:36 भूकंपाचे झटके बसले. त्याची तीव्रता 4 रिख्टर एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळ धौलाकुवा इथं जमिनीच्या खाली 5 किलोमीटरवर होता. यात अजून कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. याबाबत अधिक तपशिलाची अपेक्षा आहे. दरम्यान या भूकंपानंतर आणखी काही धक्के बसण्याची शक्यता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या नागरिकांना शांत राहून याबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारत सध्या जगातला सर्वात मोठा कापड निर्यातदार देश असून या क्षेत्रातली निर्यात आतापर्यंत 3 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. 2030 पर्यंत हीच निर्यात 9 लाख कोटींवर घेऊन जाणं हे आपलं लक्ष्य आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2025 मध्ये ते काल बोलत होते. देशाच्या विविध भागात तयार होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वस्त्राच्या रूपानं देशाच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडतं असं सांगून पंतप्रधान म्हणाले की भारत टेक्स हा आता जागतिक पातळीवरचा महोत्सव झाला असून हे प्रदर्शन जगभरातल्या वस्त्र उद्योजकांसाठी एक चांगलं व्यासपीठ बनलं आहे. वस्त्रोद्योगाच्या संदर्भात फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन हे 5 F घटक देशासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. यातून शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रगतीच्या नवा वाटा मिळत आहेत. देशातील वैविध्यपूर्ण वस्त्र संस्कृती जगभरात पोहोचवण्याची हीच योग्य वेळ आहे, असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान भारत टेक्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं भव्य वस्त्रोद्योग प्रदर्शन असून यामध्ये कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनांपर्यंत विविध उत्पादनं आणि यंत्रसामुग्रीचा समावेश आहे. प्रदर्शनाबरोबरच विविध चर्चासत्र, नवोन्मेष उपक्रम, स्टार्टअप दालन, प्रशिक्षण कार्यक्रम तसंच डिझाईन स्पर्धाही घेण्यात येत आहेत. 5,000हून अधिक प्रदर्शक, 120 देशांहून देशातील 6,000 आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि इतर विविध अभ्यागत या प्रदर्शनात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. देशातील आदिवासी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 10 वर्षात अनेक पावलं उचलण्यात आली असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आदी महोत्सव 2025चं उद्घाटन काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. आदिवासी समुदायाचा विकास झाला तरच देश खऱ्या अर्थानं विकसित होईल असं सांगून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. देशातील आदिवासींची संस्कृती, परंपरा प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात 600 पेक्षा अधिक आदिवासी कारागीर, शिल्पकार आणि कलाकार सहभागी झाले आहेत. नवी दिल्लीत परवा रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 18 जणांच्या कुटुंबियांना भारतीय रेल्वे प्रशासनानं काल प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली, तर गंभीर जखमी झालेल्या 3 नागरिकांना प्रत्येकी 2.5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सामान्यतः 12 जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात आले आहेत. आतापर्यंत या मदतीच्या रूपात 95 लाखांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. एकंदर 15 जखमींपैकी 11 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं असून सध्या 4 जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत.
दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नरसिंह देव आणि मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगावार यांची समिती रेल्वेनं नेमली आहे. या समितीनं स्थानकावरचं सीसीटीव्ही फुटेज राखून ठेवायचे निर्देश दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हिंद महासागर ही जगाची जीवनरेखा असून या क्षेत्रातील देशांमध्ये परस्पर सहमतीनं संपर्क यंत्रणा अधिक पारदर्शी आणि सहकार्यपूर्ण असली पाहिजे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ओमानमधील मस्कत इथं आयोजित 8व्या हिंद महासागर संमेलनात ते काल उद्घाटन सत्रात बोलत होते. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर आणि भारत म्यानमा थायलंड त्रिपक्षीय राजमार्ग या दोन्ही योजनांना सामूहिक संपर्क योजना मानण्यात यावं असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. भारत हिंद महासागराच्या दोन्ही किनाऱ्यावरील देशात तणाव आणि संघर्षाचं वातावरण असून या तटीय क्षेत्रात निरीक्षण यंत्रणेद्वारे सामुद्रिक सुरक्षा राखण्यात भारत महत्वाची भूमिका निभावत असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान एस जयशंकर यांनी काल ओमान, ब्रुनेई, इराण आणि भूतान यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये भाविकांसाठी उभारण्यात आलेलं आणि तब्बल 40,000 चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेलं स्वच्छ सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलं आहे. विविध सरकारी उपक्रम इथं कार्यान्वित करण्यात आल्यानं हे गाव उत्तर प्रदेशाच्या ग्रामीण भागातील परिवर्तनाचं समग्र दर्शन घडवणारं ठरलं आहे. राज्य सरकारनं केलेल्या ऐतिहासिक सुधारणांमुळे बदललेल्या गावाचं दर्शन घडवणाऱ्या राज्याच्या यशोगाथेची झलक या प्रदर्शनात पर्यटकांना पाहायला मिळते आहे. बांदा, झाशी, चित्रकूट, ललितपूर आणि महोबा यासह बुंदेलखंडातील पाणी टंचाईच्या समस्येवर कशा प्रकारे तोडगा काढण्यात आला आहे हे या नमुना गावानं दाखवून दिलं आहे. भेटीदरम्यान पाहुण्यांना जलप्रसाद किंवा पाण्याचा प्रसाद दिला जातो. गावात दररोज सायंकाळी विविध कार्यक्रम, प्रदर्शनं आणि गंगा आरती होत आहे. गावातील माहिती हिंदी, इंग्रजी, बंगाली, तेलुगू आणि मराठी अशा 5 भाषांमध्ये उपलब्ध आहे. देशभरातील पर्यटकांना उत्तर प्रदेशात होत असलेले बदल अवगत व्हावेत हाच यामागचा हेतू आहे. या महिन्याच्या 26 तारखेपर्यंत हे गाव पर्यटकांसाठी खुलं राहणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं काल 4 विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या. दुपारी 3 ते 9 दरम्यान या गाड्या सोडण्यात येणार आहेत. आज 5 गाड्या सोडण्यात येणार आहेत. दरम्यान काल महाकुंभ मेळ्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1,36,00,000पेक्षा जास्त भाविकांनी स्नान केलं. 13 जानेवारीपासून कालपर्यंत 52,83,00,000 भाविकांनी स्नान केल्याची नोंद झाली आहे. हाँगकाँग स्क्वॉश सेंटरमध्ये पार पडलेल्या आशियाई कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी कांस्य पदकं मिळवली आहेत. भारतीय पुरुष संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून पराभव पत्करावा लागला, तर अनहत सिंगच्या नेतृत्वाखालील महिला संघाला यजमान हाँगकाँगकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला आशियाई कनिष्ठ सांघिक स्क्वॉश विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कांस्य पदक देण्यात येतं. 1983 मध्ये सर्वप्रथम झालेल्या आशियाई कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेची ही 22वी आवृत्ती होती. 2011 आणि 2017 मध्ये विजेते ठरलेल्या भारतीय पुरुष संघानं आता 2 सुवर्ण, 6 रौप्य, 11 कांस्य अशी एकूण 19 पदकं जिंकली आहेत. दरम्यान 2003 आणि 2013 मध्ये विजेत्या भारतीय महिलांनी स्पर्धेच्या इतिहासात 2 सुवर्ण, 2 रौप्य, 8 कांस्य अशी एकंदर 12 पदकं जिंकली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवी दिल्लीत आज पहाटे भूकंपाचे झटके. 2030 पर्यंत भारताकडून कापड निर्यात 9 लाख कोटींवर नेण्याचं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
हिंद महासागर क्षेत्रातील देशांमध्ये परस्पर सहमतीनं संपर्क यंत्रणा अधिक पारदर्शी आणि सहकार्यपूर्ण करण्याची गरज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि आशियाई स्क्वॉश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी पटकावली कांस्य पदकं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.